नमस्कार. ही पात्र्याची भाजी आहे. ही साधारण रानभाजी आहे, पण ही शेतामध्ये मिळते. ही भाजी शरीरासाठी खूप छान असते. ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तर ही भाजी आता मी सध्याला ताजी आमच्या शेतामधून आणलेली आहे. तर आता ही कशी बनवायची ही मी तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहे. चला तर मग आता वेळ न घालवता ही भाजी बनवायला सुरुवात करू. तर तुम्ही बघू शकता, आता ही भाजी मी कट करून घेतलेली आहे. आणखीन मला एक कांदा कापून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, आता मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे. त्यानंतर 2 पाकळ्या लसणाच्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता ही भाजी बनवायला सुरुवात करते मी. मला साधारण ही भाजी खूप आवडते, पण ही भाजी सरासरी आता दुर्मिळ होत चाललेली आहे. त्यामुळे ही भाजी आता आपल्याला सहज उपलब्ध होत नाही. ही भाजी खूप मेहनतीने शोधून आणावी लागते शेतामध्ये. आणि आता ही भाजी साधारण काही नागरिकांना माहितीसुद्धा नाही की ही भाजी असते म्हणून, आणि ही एक खाण्याची भाजी आहे. आता आपल्याला फक्त पालेभाज्याच माहिती आहेत, पण रानभाज्या ह्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, आता याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता जाणार आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत. आता हे जिरे असे छान असे परतू द्यायचे. मग भाजीला थोडासा मस्त वास बसतो. तर तुम्ही बघू शकता, आता हे जिरे थोडे थोडे लाल होत आहेत. तर आता मी याच्यामध्ये लसूण ॲड केलेला आहे. आता बघा लसूण कसा भारी असा लसूण टाकल्यामुळे थोडा भारी वास येत आहे. तर ही भाजी खूप छान लागते बरं खाण्यासाठी. मध्ये तुम्ही कांदा टाका. कांदा असा छान परतून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे आता कांदा थोडा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. आपल्या आजी आजोबांना ही भाजी माहिती असते कशी बनवायची असते. तर मी ही भाजी माझ्या पद्धतीने बनवत आहे. तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवता येऊ शकते, आणि तुम्ही बनवून सुद्धा बघा. ही भाजी खूप छान पद्धतीने बनवता येते. माझ्याकडे जेवढे साहित्य आहे तेवढ्यामध्ये ही साधी सोपी भाजी तुम्हाला बनवणं सांगत आहे. तर आता याच्यामध्ये टाकायची ही भाजी कट करून घेतलेली अशी मस्त. तर तुम्ही बघू शकता, आता ही तेलात टाकल्या ही भाजी कशी एकदम नरम होऊन आणि खूप कमी दिसत आहे झाल्याने. तर ही भाजी तेलामध्ये टाकल्याच्या नंतर खूप कमी होते. म्हणजे आपण ती मेथीची भाजी, शेपूची भाजी कशी बनवतो ना, तशी ही भाजी पण कमी होते तेलामध्ये टाकल्याच्या नंतर.
तर तुम्ही बघू शकता आता ही भाजी अशा प्रकारची झालेली आहे. आता याच्यामध्ये मी टाकते थोडंसं मीठ. चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घ्या. आमच्या घरची लाल मिरची थोडी जास्त तिखट आहे, त्यामुळे मी थोडी कमी प्रमाणामध्ये घातलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार टाकू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त वापरा. तर आमच्या घरी आम्ही साधारण कमीच तिखट खातो, त्यामुळं थोडंसं कमी घातलेलं आहे मी. आता राहिलं शेवटचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट मी घालत आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. हे बघा, आता ही भाजी अशी दिसत आहे. आता हिला थोडा वेळ आपण झाकणाने झाकून ठेवू. तर मी आणखीन थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालत आहे.